मला माहित होतं तू फोन करणार. माहित होतं मला तुलाही माझ्याशी बोलल्याशिवाय. तू जे काय बोलतोयस ते ऐकण्यासाठी मी फोन नाही केला. मी फोन केला कारण मला तुला काही ऐकवायचं आहे. काही का असे ना, तुला माझ्याशी बोलावंसं वाटलं, यातच जग जिंकलं मी. अविनाश, इतक्या वर्षानंतर तू मला का फोन करायला लागलायस किंवा तुला मला का भेटायचं होतं यात मला जायचंच नाहीये. आय नो, पण ते कळल्याशिवाय. अविनाश, ते कळल्यानं आता आपल्या संबंधांमध्ये काहीही फरक पडणार नाहीये. ऑलरेडी तुझ्यामुळे मी खूप मनस्ताप भोगलेला आहे, मी सुद्धा आणि माझ्या आईबाबांनी सुद्धा. मी मला स्वतःलाही खूप त्रास दिलाय नाही ना. तो आमचा प्रश्न नाहीये, पण आम्हाला जो मनस्ताप झाला त्याला मात्र सर्वस्वी तू जबाबदार आहेस. तू मला वाऱ्यावर सोडून दिलंस. नाही अविनाश, जे काही झालं त्यात 100% तुझी चूक होती. बरं का बिट्ट्या, दुसऱ्या दिवशी तुझ्या बापाला घेतला आणि डायरेक्ट त्या पोरीच्या घरात. अरे बापरे. हा, मग घाबरतो काय? अरे बटालियनच्या इज्जतीचा प्रश्न होता. आणि अरे अनु आली वाटतं. हो बाबा. हॅलो वहिनी, कशा आहात? आय एम गुड. आता तूच बस, मी जाऊन येतो. कुठेच निघालात तुम्ही? अगं काही निसर्ग नियम असतात, पाळावे लागतात. जा, बस. तुमचं हल्ली याच एरियात काम असतं का सतत? नाही, सारखंच असं नाही, पण का? नाही, लास्ट टाइमही आला होता तेव्हा हेच म्हणालेलात की बाजूला कामासाठी आलेलो म्हणून. तुम्हाला माझं असं येणं आवडलेलं दिसत नाहीये. नाही, मी असं कुठे म्हणाले. हे घर बाबांचं आहे आणि तुम्ही त्यांचे गेस्ट आहात. मी कोण अडवणार? आज अविनाश आला होता. अविनाश? इथे घरी? आई बाबा होते घरी, बाबांनी हाकलून दिलं त्याला. हाकलून दिलं म्हणजे? तो कशासाठी आला होता? बोलायचं होतं त्याला माझ्याशी. म्हणे फोन केले तर उचलत नाहीस म्हणून डायरेक्ट घरीच आलो. नशीब माझे बाबा होते. काय झालं? गप्प का झाला? नाही, काय नाही, मी काय बोलणार. असं का म्हणतोस? नवरा आहेस तू माझा, अधिकार आहे तुला बोलण्याचा. त्याचा इथे काय संबंध? मला फक्त एवढंच वाटतं की आपल्याला त्रास देण्यासाठी त्यांनी आणखीन काही. नाही, तो आता तसं काही करणार नाही. मी फोन करून चांगली समज दिली त्याला. त्याचं म्हणणं काय? त्याला का तुला भेटायचंय? का फोन करण्याचा प्रयत्न करतो? माहित नाही, मी विचारलं नाही. मला गरज नाही वाटली जाणून घ्यायची. पण जाणून घेतलं तर कदाचित. जाणून घेतलं तर सहानुभूती निर्माण होऊ शकते. विक्रम. विक्रम, हाय. हे काय? गिफ्ट फॉर समवन यू लव्ह. गिफ्ट? माझ्याकडून तुला. ओके, पण आज कसलं? हे कारण आजचा दिवस खूप स्पेशल आहे. ओके. तुला कदाचित त्याचं महत्व नसेल, आठवतही नसेल काहीच, पण ती वेळ, ती तारीख, सगळं सगळं कोरले मी माझ्या मनावर आणि मी ते कधीच विसरणार नाही. कुठली वेळ? कुठली तारीख? काय? मनाली 2 years back. ओ येस. ओ गॉड. ती हीच तारीख होती जेव्हापासून ते सगळं सुरू झालं. तुझ्या लक्षात आहे? ज्या गोष्टी स्पेशल असतात त्या मी कधीच विसरत नाही. आय एम सॉरी, माझ्या खरंच लक्षात नाही राहील. गेली का ग व्यवस्थित शाळेत? हो, पण आई पूर्ण वेळ बसू शकेल ना ग ती? आता बरी आहे ना ती, उगीच काळजी करतेस तू. डॉक्टरचं सर्टिफिकेट दिलं का? नाही दिलं, मिस म्हणायला गरज नाही. तू तिला आणायला जाणार आहेस? हो, जाणार आहे ना. एक काम कर,
येताना गणपतीच्या देवळात जाऊन तिचं डोकं टेकव. त्याचीच कृपा झाली आहे ग बाई. हॅलो, तुम्ही तुम्ही कशासाठी फोन केलाय मला? कुणाचा फोन आहे ग? क्रेडिट कार्डवाल्यांचा. असा त्रास देतात ना हे. परत फोन आला ना तर पोलिसांना सांगेन म्हणावं. उगाचच फोन करत बसतात कारण नसताना. हॅलो, कशासाठी तुम्ही मला फोन केला? माझं म्हणणं फक्त एकदा ऐकून घेणं ना. आता काय ऐकून घ्यायचंय तुमचं? हे बघ, तुला त्रास देण्याचा माझा अजिबात हेतू नाहीये. माझी फक्त एक विनंती आहे तुला. काय विनंती आहे? मला एकदा भेटशील तू प्लीज? आता भेटून बोलण्यासारखं काय राहिलंय आपल्यात? कशासाठी तुम्ही? काहीतरी आहे म्हणूनच म्हणते मी. हे बघा, पण हे बघ नाही ना, मी पदर पसरते तुझ्या पुढे. नाही म्हणू नकोस. तूही एक आई आहेस. आईची तळमळ तू समजू शकतेस, हो ना? प्लीज प्लीज मला एकदा भेटायला ये.